मी पहिले पाहिलेलं आहे. माझ्या वडिलांनी काय संघर्ष केलेला आहे, कसं काय ते करायचे, इतकी भागदौड, रात्री सकाळी उठून. आता मला कळायला लागलं की इतकी मेहनत घ्यावी लागते. मला खात्री आहे की प्रभाग 9चे लोक विकासाला मत करणार आहे. बाकीचे 16 प्रभाग आहे, 16 प्रभागमध्ये एक प्रभाग असं बनवणार आहे की जालन्यामध्ये ते सर्वात चांगला प्रभाग आमचा असणार आहे. नमस्कार मित्रांनो, निवडणुकीची रणधुमाळी जालना महापालिका, त्याच्यात प्रभाग क्रमांक 9 मधील जो मस्तगड प्रभाग आहे, आपल्या जालन्याचे आराध्य दैवत मम्मादेवीचं इथं मंदिर आहे, त्याच्यासमोरच एक चहाची हॉटेल आहे, तिथंच आपण आलोय ना. आपल्यासोबत एक युवा उमेदवार देखील आहेत जे पहिल्यांदा आपलं एक नशीब आजमावत आहेत या निवडणुकीमध्ये. त्यांच्याशी देखील आपण बातचीत करू, ते काय विचार ठेवतात आणि कशामुळे ते निवडणुकीत आले. आपल्यासोबत आहेत विक्रांत ढक्का. विक्रांतजी, सुरुवातीला सांगा, तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जातात, कसं वाटत आहे? नमस्कार. मी पहिल्यांदा निवडणुकीत जातो. मी पहिले पाहिलेलं आहे. माझ्या वडिलांनी काय संघर्ष केलेला आहे, कसं काय ते करायचे, इतकी भागदौड, रात्री सकाळी उठून. आता मला कळायला लागलं की इतकी मेहनत घ्यावी लागते. निश्चितच, म्हणजे तुमचे वडील देखील 4 टर्म नगरसेवक राहिलेले, तर आता ते कशा प्रकारे निवडून आले, त्यांचा अनुभव तुमच्यासोबत, आता तुम्ही त्यांच्यासोबत फिरत आहात, कसं वाटतं त्यांचा अनुभव बघून? मला चांगलं वाटतं. माझ्या वडिलांनी इतके विकास केलेला आहे, इतकी मेहनत केलेली आहे वाडाच्या विकासासाठी, ते बघून मला चांगलं वाटतं. लोकांचा लय प्रतिसाद आहे. जसं आता तुम्ही डोर टू डोर, आता जो सुरुवातीची टप्पा असतो तो डोर टू डोर प्रचार, आता प्रत्येक घरामध्ये तुम्ही जात आहात, तर लोकांकडून काय रिएक्शन काय येतोय? आम्ही डोर टू डोर जातात आहे लोकांचा आशीर्वाद घ्यायला. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. जे माझ्या वडिलांनी विकास केलेला आहे, जे ओपन पेजचे कंपाऊंड वॉल केलेले आहे, मंदिर बांधले माझ्या वडिलांनी, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांचा विश्वास आहे की भरघोस मताने विजय करणार आहे. आता समजा तुम्ही लोकांमध्ये जेव्हा जातात तर त्यांना काय आश्वासन देतात? कारण की आता तुम्ही जवळपास 4 टर्म तुमच्या परिवारातून नगरसेवक पद राहिलेलं आहे. आता जर 5व्यांदा त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवला, तर तुम्ही काय सांगता की तुमच्यावर का विश्वास ठेवा? ठीक आहे, महावीरजींवर नक्कीच ते विश्वास ठेवतील, तुमच्यावर का विश्वास ठेवा? मला खात्री आहे की प्रभाग 9चे लोक विकासाला मत करणार आहे. आणि जे बाकीचे 16 प्रभाग आहे, 16 प्रभागमध्ये एक प्रभाग असं बनवणार आहे की जालन्यामध्ये ते सर्वात चांगला प्रभाग आमचा असणार आहे. ते आदर्श घेणारे बाकीचे प्रभागवाले. जसं आता पहिल्यांदा युवा चेहऱ्यांनी खूप एक असतं की युवा चेहऱ्यांनी पुढे यायला पाहिजे निवडणुकीमध्ये, जेणेकरून युवा वर्ग कसं बदल घडू शकतो. तर असं आता समजावं की ही शेवटची टर्म असू शकते महावीरजींची, कारण आता तुम्ही देखील एंट्री घेतलेली. हो, हे पप्पा ही शेवटची टर्न आहे. आखरी बार 5दा करणार आहे ते, आणि ते नक्कीच विजय होणार आहे. मायबाप जनता त्यांना भरघोस मताने विजय करणार आहे. शेवटी आव्हान काय करणार जनतेला की तुम्हालाच मतदान का करावं? मला लोकांना हे, मायबाप जनतेला हे सांगायचं आहे की विकासावर मतदान करावे, कोणाचे भूल थापावर जावं नाही. फक्त विकासाला मत करणार, जे विकास करणारे माणूस आहे त्यालाच मत करावं. खूप खूप धन्यवाद. जसं हे होते विक्रांत ढक्का, जे प्रभाग 9 मधून आपलं नशीब आजमावत आहे, पहिल्यांदा निवडणूक लढतात ते. जसं म्हणतो ना आपण, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक पुढे चालत असतो त्यांचा मुलगा, आता तोच तो करण्याचा प्रयत्न करतो विक्रांत ढक्का. जसं त्याच्या वडिलांनी किती कामं केले, त्या कामांच्या जोरावर ते मतदान मागण्यासाठी पुढे येते. नक्कीच जे आपण म्हणतो ना, युवा वर्गाला साथ दिली पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा हे नका बघू, पण युवा वर्ग पुढे येतोय त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि जसं त्यांनी देखील सांगितलं, मी वेळोवेळी आवर्जून उल्लेख करतो, आमिषाला बळी पडू नका, विचाराच्या आधारावर मतदान करा. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.